श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे काही लोक नेहमीच येतात ज्यांना आपल्याला त्रास देण्यात, आपली खेचाखेची करण्यात किंवा आपल्याला विनाकारण कमी लेखण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. कधी कधी आपल्याला वाटतं की त्यांना आरडाओरड करून उत्तर द्यावं किंवा त्यांच्याशी वाद घालावं, पण खरं सांगू का, विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांचा खेळ संपायचा असेल तर सर्वात प्रभावी शस्त्र हे शांतता असतं. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तेव्हा तिचा मूळ उद्देश हाच असतो की तुमचं मानसिक संतुलन बिघडावं. त्यांना तुमची चिडचिड पाहिजे असते, त्यांना तुम्हाला रडताना किंवा संतापताना पाहायचं असतं. तुमचा हाच संताप त्यांचा विजय असतो. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही त्यांना कोणती प्रतिक्रिया देणं बंद करता त्या क्षणी त्याचा अर्धा खेळ तिथेच संपतो. तुमच्या चेहऱ्यावरचं एक छोटं आणि शांत स्मित हास्य त्यांना जेवढं अस्वस्थ करू शकतं तेवढं तुमचं कोणतंही भांडण करू शकत नाही. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे हार मानणं नव्हे, तर तुमच्या मौल्यवान ऊर्जेची बचत करणं आहे. तुम्ही विचार करा, चिखलात दगड मारला तर घाण आपल्याच अंगावर उडणार ना? मग अशा लोकांशी वाद घालून स्वतःची पातळी का खाली पाडायची? त्याऐवजी तुमचं पूर्ण लक्ष स्वतःच्या प्रगतीवर आणि कामावर केंद्रित करा. तुमचं यश जेव्हा जगासमोर येईल तेव्हा तो या लोकांसाठी सर्वात मोठा आणि शांतपणे दिलेला धडा असेल. तुमची उंची इतकी वाढवा की तुम्हाला त्रास देणाऱ्याचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. कधी कधी शांत राहण्याचा अर्थ असाही होतो की तुम्ही तुमच्या भोवती एक अशी भिंत उभी केली आहे जी कोणत्याही नकारात्मकतेला आत येऊ देत नाही. समोरच्याला स्वतःच्या वागण्याचा आरसा दाखवण्यासाठी कधी कधी फक्त गप्प राहून त्याच्याकडे पाहणं पुरेसं असतं. त्यांना जाणीव करून द्या की त्यांच्या शब्दाचा किंवा कृतीचा तुमच्यावर शून्य परिणाम होतोय. जेव्हा त्यांना समजेल की तुम्हाला विचलित करणं आता त्यांच्या हातात नाही, तेव्हा ते स्वतःहून हार मानतील आणि तुमचा मार्ग सोडून निघून जातील. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा शांत असतो तेव्हा त्याची ताकद कमी झालेली नसते, तर तो त्याच्या पुढच्या शिकारीसाठी तयार असतो. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नसून ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने या विनाकारण त्रास देणाऱ्याचा खेळ कायमचा संपून टाका. आयुष्यात काही लोक अशा मानसिकतेचे असतात की त्यांना दुसऱ्याचं सुख किंवा शांतता बघवत नाही. ते तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढतील, तुमच्या कामात अडथळे आणतील किंवा तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करतील. अशा वेळी आपल्याला खूप राग येतो, मन अस्वस्थ होतं आणि वाटतं की आत्ता जाऊन त्यांना जा विचारावं. पण थांबा, हाच तर त्यांचा सापळा आहे. त्यांना तुम्हाला त्यांच्या पातळीवर उघडायचं आहे. जर तुम्ही त्यांच्याशी भांडायला गेलात तर तुम्ही त्यांच्यासारखे झालात. मग अशा लोकांचा खेळ कायमचा कसा थांबवायचा? त्याचं उत्तर आहे तुमची भयंकर शांतता. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्यांच्या डोळे घालून शांतपणे बघा आणि एकही शब्द न बोलता तिथून निघून जा. ही कृती समोरच्याला जितकी अस्वस्थ करते तितकी तुमची शिवीगाळही करू शकत नाही. त्यांना वाटतं की त्यांनी तुमच्यावर वार केलाय, पण जेव्हा त्यांना समजतं की तो वार तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तेव्हा त्यांचा अहंकार पूर्णपणे तुटून पडतो. हे विचारात पडतात की या माणसाला फरक का पडत नाही आणि हाच त्याचा पराभव आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमची प्रगती अशा लोकांसाठी सर्वात मोठं विष आहे. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना फक्त तुमचं अपयश बघायचं असतं. मग त्यांना उत्तर द्यायच्या नादात आपला वेळ का वाया घालवायचा? त्याऐवजी तुमची पूर्ण ताकद स्वतःला घडवण्यात लावा. तुमची गाडी, तुमचं घर, तुमचं करिअर आणि तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान जेव्हा ते लांबून बघतील तेव्हा त्या त्रासाची किंमत त्यांना आपोआप कळेल. त्यांना जाळण्यासाठी तुम्हाला आग लावण्याची गरज नाही. तुमचं चांगलं आयुष्यच त्यांच्यासाठी पुरेशी आग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, समुद्र किती अथांग असला तरी तो जहाजाला तेव्हाच बुडवू शकतो जेव्हा जहाजाला छिद्र असतं आणि पाणी आत येतं. तसंच बाहेरची माणसं तुम्हाला तेव्हाच त्रास देऊ शकतात जेव्हा तुम्ही त्यांच्या विचारांना तुमच्या मनात जागा देता. जोपर्यंत तुम्ही त्यांना महत्व देत नाही तोपर्यंत त्यांचं अस्तित्व तुमच्यासाठी शून्य आहे. स्वतःच्या शांततेचा असा गड उभा करा की विनाकारण त्रास देणाऱ्याच्या लाटा तिथे येऊन आपोआप शांत होतील. तुमचा संयम हीच तुमची खरी शक्ती आहे, हे विसरू नका मित्रांनो. कधी कधी शांत राहणं म्हणजे लाचारी नसते, तर तो एक मोठा प्लॅन असतो. आपण अनेकदा अशा लोकांशी भिडायला जातो ज्याची लायकी सुद्धा नसते आपल्याशी बोलण्याची. लक्षात ठेवा, जर तुम्ही डुकराशी कुस्ती खेळायला गेलात तर तुम्ही जिंकला तरी शरीर तुमचंच घाण होणार आहे. त्यामुळे विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांसाठी स्वतःचा वेळ आणि डोकं खराब करणं आधी बंद करा. ज्या क्षणी तुम्ही अशा लोकांकडे कचरा म्हणून बघायला सुरुवात करता त्या क्षणी त्यांचा तुमच्यावरचा ताबा सुटतो. अशा लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असतो माहितीये? त्यांना वाटतं की ते तुम्हाला कंट्रोल करू शकतात. त्यांना वाटतं की त्यांनी काहीतरी बोललं की तुम्ही अस्वस्थ व्हाल. पण तुम्ही काय करायचं? समोरून किती वार झाले तरी दगडासारखं शांत राहायचं.
तुमची ही रिॲक्शन लेस वृत्ती त्यांना वेड करून सोडते. त्यांना समजतच नाही की तुम्हाला नक्की होतंय काय. जेव्हा समोरच्याला तुमच्या मनाचा ठाव लागत नाही तेव्हा तो स्वतःच्या जाळ्यात अडकतो आणि स्वतःचा खेळ संपून बसतो. तुमचं मन हे समोरच्यासाठी सर्वात मोठं गुड बनलं पाहिजे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, काय अफवा पसरतात याकडे लक्ष देणं सोडून द्या. कारण सिंहाने जर कुत्र्याच्या बुकण्याकडे लक्ष दिलं तर तो शिकार कधीच करू शकणार नाही. तुमचं लक्ष फक्त तुमच्या शिकारीवर म्हणजेच तुमच्या ध्येयावर ठेवा. जे लोक आज तुम्हाला त्रास देऊन तुमची मजा बघतायत उद्या त्यांनाच तुमच्या यशाचं कौतुक करावं लागेल आणि ती त्याची सर्वात मोठी शिक्षा असते. विनाकारण त्रास देणाऱ्यांना उत्तर द्यायला जीभ वापरण्यापेक्षा तुमचं कर्तृत्व वापरा. कारण शब्दाने दिलेली जखम भरून निघते पण यशाने दिलेली चपराक आयुष्यभर लक्षात राहते. स्वतःची व्हॅल्यू इतकी वाढवा की तुम्हाला त्रास देणाऱ्याची कोणाची हिंमतच होणार नाही. आणि समजा कोणी प्रयत्न केलास तर तुमच्या आयुष्यातून त्यांना असं बाहेर फेकून द्या जसं दुधातून माशी काढतो. कोणतंही स्पष्टीकरण देऊ नका, कोणतंही भांडण करू नका, फक्त ब्लॉक करा मनातून आणि आयुष्यातून सुद्धा. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची एलिगन्स आहे. जगाला तुमची प्रगती बघू द्या, तुमची चिडचिड नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांतपणे आपला रस्ता कापत राहा. कारण शेवटी शांत राहणाराच हा खेळ जिंकतो. कधी विचार केलाय का की जगातल्या सर्वात मोठ्या लढाया तलवारीने नाही तर शांत राहून जिंकल्या गेल्या आहेत. आपण अनेकदा त्या लोकांच्या मागे आपली शक्ती खर्च करतो ज्याचा आपल्या आयुष्यात काही स्थान नसतं. जे लोक तुम्हाला विनाकारण त्रास देतात ते प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यात दुःखी असतात आणि त्यांना तुमची शांतता हवी असते. पण खऱ्या खेळाडूचं लक्षण हेच आहे की त्याने खेळ स्वतःच्या अटीवर खेळला पाहिजे, समोरच्याच्या अटीवर नाही. जेव्हा तुम्ही चिडता तेव्हा तुम्ही त्यांचा खेळ खेळता, पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही स्वतःचा खेळ सुरू करता. हे जग एक आरसा आहे मित्रांनो. जर कोणी तुमच्याकडे बघून ओरडत असेल आणि तुम्ही शांतपणे त्याच्याकडे फक्त पाहत राहिलात तर त्याचं ते ओरडणं त्यालाच प्रतिध्वनी सारखं परत ऐकू जातं. समोरच्याचा अपमान तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही तो स्वीकारता. जर तुम्ही तो अपमान स्वीकारलाच नाही तर तुम्ही त्यांच्या शब्दांना तुमच्या मनापर्यंत पोहोचूच दिलं नाही तर तो अपमान त्या व्यक्तीकडेच राहतो. तुमची शांतता समोरच्यालाही सांगते की तुझी माझ्या आयुष्यात इतकी लायकी नाही की मी तुझ्यासाठी माझा मूड खराब करावा. हे मौन कोणत्याही शब्दापेक्षा जास्त धारदार असतं. अशा लोकांसाठी तुम्ही एक कोडे बना. त्यांना कळूच देऊ नका की तुमच्या डोक्यात काय चालले. तुमची शांतता त्यांना इतकं अस्वस्थ करेल की ते स्वतःच्या जाळ्यात अडकत जातील. लोक म्हणतात की जशात तसं वागावं, पण मी म्हणते की आपली पातळी इतकी उंच ठेवा की तिथपर्यंत पोहोचताना समोरच्याची दमछाक झाली पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्व असं घडवा की तुम्हाला त्रास देणं हे समोरच्यासाठी अशक्य होऊन बसेल. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवता त्या दिवशी जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला विचलित करू शकत नाही. तुमचा वेळ, तुमची बुद्धी आणि तुमची ऊर्जा या खूप महागड्या गोष्टी आहेत. त्या अशा स्वस्त लोकांवर खर्च करू नका ज्यांना तुमची किंमत नाही. त्यांच्यासाठी तुमचं मौनच सर्वात योग्य उत्तर आहे. स्वतःच्या कामात इतके मग्न व्हा की तुम्हाला कोणाकडे बघायला वेळच उरणार नाही. कारण लक्षात ठेवा, वादळात फक्त तीच झाडं टिकतात जी लवचिक असतात आणि शांत राहतात. तुमची शांतता ही तुमची हार नाही तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे. शांत राहा, खंबीर राहा आणि स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. कधी कधी असं वाटतं ना की समोरच्याने आपल्याला इतका त्रास दिलाय की त्याला आत्ताच्या आत्ता धडा शिकवावा. पण थांबा, थोडा खोल विचार करा. तुम्ही जेव्हा कोणाशी भांडता तेव्हा तुम्ही त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देता. तुम्ही तुमची मौल्यवान एनर्जी त्या व्यक्तीवर खर्च करता जी तुमच्या नाकाची बरोबरी करू शकत नाही. विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांचा खेळ संपवायचा असेल तर सर्वात मोठी रणनीती म्हणजे त्यांना अदृश्य समजणं. जेव्हा तुम्ही एखाद्याला पूर्णपणे दुर्लक्षित करता तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या नजरेत लहान व्हायला लागतो. बघा, त्रास देणारा माणूस हा एखाद्या बॅटरीसारखा असतो ज्याला तुमची रिॲक्शन चार्ज करत असते. तुम्ही जितकं जास्त चिडाल जितकं स्पष्टीकरण द्याल किंवा जितकं रडाल तितकी त्यांची बॅटरी चार्ज होईल आणि तो तुम्हाला अजून त्रास देईल. पण ज्या क्षणी तुम्ही त्या बॅटरीचं कनेक्शन कापून टाकता म्हणजेच कोणतीही प्रतिक्रिया देणं बंद करता त्या क्षणी ती व्यक्ती हतबल होते. तुमचं मौन हे समोरच्यासाठी एक असं मानसिक युद्ध आहे ज्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं. त्याला वाटत असतं की तो तुम्हाला कंट्रोल करतोय, पण प्रत्यक्षात शांत राहून तुम्हीच परिस्थितीवर ताबा मिळवलेला असतो. लोकांना वाटतं की शांत राहणारा माणूस कमकुवत असतो, पण त्यांना माहिती नसतं की शांत राहण्यासाठी सर्वात जास्त ताकद लागते.
ज्याला स्वतःच्या जिभेवर आणि रागावर ताबा मिळवता येतो तो जगावर राज्य करू शकतो. अशा लोकांशी वाद घालून तुम्ही तुमची इमेज का खराब करताय? त्यापेक्षा तुमची प्रगती इतकी अकराळ विकराळ असू द्या की तुम्हाला त्रास देणाऱ्या ना तुमची सावली बघण्याची भीती वाटली पाहिजे. तुमचं काम बोललं पाहिजे, तुमची यशस्वीता बोलली पाहिजे आणि तुमचं व्यक्तिमत्व असं हवं की समोरच्याने तुम्हाला त्रास देण्याआधी 10 वेळा विचार केला पाहिजे. शेवटी गोष्ट कायम लक्षात ठेवा, गरुड जेव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेव्हा कावळे त्याच्यावर चोच मारायला प्रयत्न करतात, पण गरुड त्यांच्याशी भांडत बसत नाही. तो फक्त आपली उंची वाढवत नेतो. जशी उंची वाढते तसा ऑक्सिजन कमी होतो आणि कावळ्यांना तिथे टिकणं अशक्य होतं. ते आपोआप खाली गळून पडतात. तुम्हालाही आयुष्यात तेच करायचं आहे. फक्त तुमची उंची वाढवत राहा. हे त्रास देणारे लोक तुमच्या उंचीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत आणि स्वतःहून तुमचा रस्ता सोडून देतील. स्वतःवर काम करा, स्वतःला सिद्ध करा आणि या विनाकारांच्या त्रासाला तुमच्या यशाच्या इंधनात रूपांतरित करा. जर तुम्हाला आजची ही पॉवरफुल विचारसरणी आवडली असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा आणि स्वतःला वचन द्या की आजपासून तुमची शांती कोणालाही